बघू शकता एवढे मासे मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये काही मासे जिवंत आहेत. मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलला कोकणी बाल्यामध्ये. हा बरोबर, @कोकणी_ बाल्या. तुम्ही या टॅगलाईन सकट तुम्ही आम्हाला सर्च करू शकता यूट्यूबवर. आणि आता आमची सर्व कोकणी बाल्याची मंडळी आहेत पाठीमागे आणि आम्ही आता चाललेलो आहोत नदीवर, तामनमाळ्याच्या नदीवर मासे पकडायला. आता तुम्ही बघू शकता या आमच्या गावची लालपरी. काळीपरी रिक्षा काय? आता एक नवीन शब्द परीने शोधून काढलाय. लालपरी म्हणजे एसटी आणि काळीपरी म्हणजे रिक्षा. आणि हे आता मी तुम्हाला प्रत्येकाची ओळख करून देतो. ही माझी आई हॅलो कर. ही आमची कोकणी बाल्याची दुसरी मेंबर परी. आणि आता मारणार हे बघा पाठीमागून. आता बैल आला, मारणार नाही तो, नाही मारत तो. आणि ही आमची प्राची. आता कोकणी बाल्याच्या अनेक व्हिडिओ मध्ये तिला तुम्ही बघितलं असाल. मुंबईचं राहणीमान कसं आहे आणि आमचं आता गावचं राहणीमान बघा. आणि आता हा आहे मित पाचकुडे. मित हॅलो करा. हॅलो. आणि प्रतीक कोटकर. आणि हा आमचा चेतू चैतन्य पाचकुडे, चैतन्य संतोष पाचकुडे. आता साधारणतः 2 ते 3 किलोमीटर नाही, साधारण कमी असेल, 2 किलोमीटरवर आमचा नदीचा पात्र आहे, तामनमाळ्याच्या नदीचा. आता एप्रिलचा महिना असल्याने नदीच्या पात्रामध्ये तेवढंच पाणी नाहीये. तरी पण मी तुम्हाला मासे पकडण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यांचा सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे या व्लॉग मध्ये. दरवर्षी आम्ही ह्या सीझन मध्ये म्हणजे पालखीच्या सीझन मध्ये येतो. पालखी देवळात गेल्यानंतर आम्ही सर्व नदीवर जातो आणि ही दरवर्षीची आमची मजा अनुभवला आम्ही. खास मुंबईहून असेल, पुण्याहून असेल, इथे गावात येतो म्हणजे सर्व चाकरमानी येतात. आणि याचा आनंद तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला गावाकडेच नक्कीच हा अनुभवायला यायला लागेल. आणि ते बघू शकताय सगळे मुंबईची मंडळी आहेत, सर्व मुंबईला राहतात. पण आवर्जून दरवर्षी शिमग्याला गावाला येतात आणि आम्ही हा अनुभव दरवर्षी अनुभवतो. आता पुढे तुम्हाला मी सर्व नदीचा पात्र असेल, ही मजा फक्त आपल्या कोकणातच. बरोबर ना? बरोबर ऐकलत मंडळी, कोकणासारखं सुख जगात कुठेही नाहीये. आणि छोटी छोटी मंडळी आहेत. तुम्ही बोलत असाल की बाबा ही मंडळी आता आधुनिकतेकडे वळली असेल, पण अजूनही ही मंडळी गावाला विसरलेली नाही आहेत. पालखीला असेल, गणपतीला असेल, आवर्जून गावाला भेट देतात. आणि तुम्ही बघू शकता ही 6 वर्षाची मुलगी आहे. परी हाय करा, परी हाय करा. ही 6 वर्षाची मुलगी आहे परी प्रवाळ कोटकर. आणि तिचा उत्साह म्हणजे नदीवर जाण्यासाठी तुम्ही बघू शकता तिचा उत्साह किती आहे. आणि सर्वांच्या
पुढे आहे ती बरा हाय करा. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि कुठे चालली तू? नदीवर. आता चला आपण नदीच्या पात्रात गेल्यानंतर पुढील सविस्तर व्हिडिओ शूट करूया. तोपर्यंत असंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही सजेस्ट करा. आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. आता तुम्ही बघू शकता हे समोर आमचं गणपती विसर्जनाचं पात्र आहे. त्याला नाव आहे गोविंदा पूल. गोविंदा पूल हे बघा. हे आता एप्रिल महिना असल्याने नदी ह्या छोट्या नदीचं पात्र आमचं म्हणजे पाणी नाही आहे, आटलेलं आहे. आणि हा आमचा गणपतीचा घाट आहे. तिथे आम्ही तो छोटासा बंधारा बांधतो आणि तिकडे गणपती विसर्जन करतो. आणि इकडे बघू शकता या पात्रामध्ये सर्व वाडीवाडीचे गणपती विसर्जन करतो आम्ही. आणि हे बघा हे संपूर्ण पात्र आहे गणपती विसर्जनाचं. आणि पावसाळ्यात इथे खूप पाणी असतं. हे छोट्या नदीचं पात्र आहे आमचं गोविंदा पूल. ते खूप भरलेलं असतं पाण्याने, दुथडी भरून वाहत असते. होय. आता हे सर्व नदीचंच पात्र आहे. आणि ही काट्याकुट्यातली पायवाट आहे समोर तुम्ही बघू शकता. आणि आता हे मुंबईकर चाकरमानी आहे. आणि बघूया आता कशी पायवाट काढून म्हणजे वाट काढून नदीकडे जात आहेत. आणि हे बघू शकता हा सर्व कोकणी रानमेवा यांना करवंद म्हणतात. म्हणजे मासे असतील किंवा म्हणजे नॉनव्हेज असेल, मच्छी असेल किंवा याची चटणी असेल, तुम्ही एकदा करून बघा, जेवणाला चव येते. हे बघा हे सर्व नदीचं पात्र आहे. पावसाळ्यात याला भरपूर पाणी असतं. तुम्ही इतरांच्या आवारातील काजू असतील, आंबे असतील काढू शकत नाही इकडे. आणि गावाकडून फाईन आहे. तुम्ही फक्त निसर्गाचा आस्वाद घ्या. इतरांच्या आवारातील असतील, इस्टेटीतील कोणत्याही वस्तूला तुम्ही हात लावू नका. हे बघा. आणि हे बघा ह्या वनस्पती आहेत म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्यांना लागणाऱ्या शेंगा आहेत. याला काय बोलतात? मुडशेंग. मुरड शेंग की मुडशेंग? हे बघा हे तुम्ही बघू शकता. त्या ज्या गुटी असतात त्या गुटीमध्ये ही शेंग असते. लहान बाळाला हे बघा हे हातात दाखव प्रत्येक हातात दाखव. टाकता याच्यात. हे बघा हे आता शेंगा आहेत ज्या तुम्हाला त्या बाळाच्या गुटीमध्ये आवर्जून बघायला मिळतात. उघळून ज्या त्याचा रस बाळाला पाजतात. त्यामुळे पोटदुखी असेल किंवा इतर आजार असतील, पोटाचे विकार असतील, ते दूर होतात. आणि तुम्ही आता इथे बघू शकता. हे बघा हे नदीचं पात्र आहे. आता हे बघा आता इथून नदीच्या पात्रात आपण उतरलेलो आहोत. या सावकाश या. आता पायवाट काढत सर्व मंडळी खाली उतरत आहेत. हे बघा ही पायवाट बघा. म्हणजे नदीतल्या पात्रातील वाट बघा.
तुम्हाला या काट्याकुट्यातून, हे काटेरी झाड आहेत सर्व, आणि त्यातून तुम्हाला वाट काढत पुढे जायचंय. हे बघा, ही कोकम आहे बघा किती लागलेले आहे. हाच रानमेवा आम्ही खायला दरवर्षी मुंबईतून कोकणात येतो. हे तुम्ही कोकम बघू शकता. हे बघा, हे बघा, हे कोकम आहे, हिरवे कोकम. आणि हे हिरव्या कोकमाची तुम्ही कढी बनवू शकता. आणि जेव्हा कोकम पिकतात तेव्हा कोकम सरबत असेल, कोकमाच्या बियांपासून तेल निघतं, तेही बाजारात उपलब्ध असतं. कोकमाचा कोळ असेल, कोकम असतील जे आपण नॉनव्हेजमध्ये घालतो, ज्याने आंबट चव येते. आणि आता आपण बघू शकता, पाणी टाकू याच्यात. मासा आपण एका बरणीत घेतलाय पाणी टाकून. परी काय करतेस? मासे. हा बघा, हे जे प्रवास आहेत ते आपले मासे पकडतायत. तो माशांना ना यायला असं थोडा वेळ लागतो. प्रवास हळू, दगडांच्या खाली खेकडे सुद्धा असतात. परी हा मुंबईला घेऊन जा, हा मुंबईला घेऊन जा तू. परी काका माझा ना? हा, माझा 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 माझा. आता हा एक मासा मिळालेला आपल्याला एक असा मोठा मासा मिळालेला आहे. परी थोडी साईड हो. परी हे बघा, हे बघा, हा बघा मासा आपल्याला भेटलाय. ओके, आम्ही तुला त्यामध्ये सोडणार आहोत. त्या डब्यात बघा आपण मासे असे जमवलेले आहेत, बघू शकता. हे बघा, बरेच मासे आहेत. एक न बोलता बरेच मासे भेटले. एक हे आहे, एक त्यानंतर एक प्रॉन्स आहेत. अजून एक प्रॉन्स भेटला. अजून दिसतंय ना, त्या ह्याच्यात दिसतंय ना. हो, हे दुसरा प्रॉन्स आहे. हा दुसरा प्रॉन्स बघू शकता आपण. हे मासे आणि अजून ब्लॅक कलरचा प्रॉन्स आहे. ब्लॅक कलरचा प्रॉन्स सुद्धा आहे. तरी आपल्याला असे बरेच असे मासे भेटलेले आहेत. हे बघा, बघू शकता किती ते मासे वळवळत आहेत. प्रॉल दादा, मोठा मासा असा आपल्या हातात गावता गावता वाचलाय. बघू शकता, हा जरा मोठ्या प्रमाणात मासा आणि पकडलेला आहे. आणि हा बघा, आपण बघू शकता, हा असा मोठा मासा भरपूर. हा बघा. आणि आता मी मदतीला चाललोय त्यांच्या. आणि इथे प्रत्येक परत तू काय करते, मदत करतेस? ऐका, असं जवळ जाऊन आणि आता जी रेतीची माती असते ती चालणार नाहीये. जी चिखलाची माती असते त्याने पाणी भरून राहतं. म्हणजे हे वरून येणारं जे पाणी आहे ते इथेच एक बंधाऱ्यासारखं काम, हे हा बंधाऱ्यासारखं काम करेल. म्हणजे पाणी इथे चढून राहील
आणि आम्ही तिकडे बघू शकता ते 2 जे छोटे छोटे डबके आहेत त्यामध्ये खूप मासे आहेत. ते मासे आम्ही तुम्हाला पकडून दाखवणार आहोत, कारण इथून पाणी येण्याचं बंद झालं की तिकडे ते डो म्हणजे ते छोटे छोटे डबके ते आटणार आहेत आणि त्यातले मासे आम्ही पकडणार आहोत. ही आहे डो उपसून पारंपरिक मासे मारण्याची पद्धत आहे. आता तुम्ही लक्षात घ्या यामागे किती मेहनत आहे. आम्ही आता इथे टोटल 4 मोठी माणसं आणि आमची ही परी असे 5 जण आहोत मासेमारीसाठी. त्यानुसार आम्ही या छोट्या डबक्यांची निवड केलेली आहे. आणि तुम्हाला जर ही पद्धत असेल किंवा हा व्हिडिओ असेल, हा ब्लॉग असेल, तुम्हाला जर नक्की आवडला तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबा. त्यानुसार तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. थोड्या वेळ हे बघा आता बंधारा बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि हे बघा इकडे आता पाणी साठायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे वरतून येणारं पाणी इथे बंद झालेलं आहे. आता इथे खाली पाणी येणार नाहीये, त्यामुळे आपल्याला हा डो पहिला मारायचा आहे, म्हणजे मासे पकडायचे त्यातले. आणि नंतर तो डो जिकडे आपण ह्या दगड्या लावलेल्या आहेत आणि इथे प्रत्येकची मेहनत बघू शकता तुम्ही. ह्या मुलांची मेहनत बघू शकता, परीची धडपड बघू शकता. मासे पकडायला आलेली आहे परी आपली. आणि इकडे आपण आता ते तिथे तो जो बंधारा आहे तिकडे हा डोहाच्या नंतरचा तिकडे आपण एक जाळ लावून ठेवणार आहे, जेणेकरून हे पाणी तिकडे वाहतं राहील आणि इथलं पाणी कमी होऊन आपण इथले मासे पकडू शकतो. आता इथे बघू शकता. आता हे झाल्यानंतर आपण हे झाल्यानंतर हे बघा ही पिशवी टाका. आता ही पिशवी बंधाऱ्यावर टाकून आपण हे डो उपसायला सुरुवात करणार आहोत, जेणेकरून ते आटले की आपण नंतर हे मासे पकडणार आहोत. आता हे बघा मासे उड्या मारायला सुरुवात झालेली आहे. आता प्रत्येक तिकडे जाळ्या लावायला चाललाय, जेणेकरून तिकडचे पण मासे त्या जाळ्यात अडकून बसतील आणि म्हणजे त्या प्रवाहाबरोबर मासे खाली जाणार नाहीयेत. आता हे बघा इथून नाही तर मग माशांना चावूल लागली की मासे सलग खाली जातील. हे बघा आता प्रत्येक जाळं लावतोय, जेणेकरून मासे त्या जाळ्यात अडकून बसतील. हे बघा हे असं हे जाळं लावणार आहेत. आता आपण हा डो आहे तो आता उपसणार आहोत आणि त्यातले मासे पकडणार आहोत. हे बघा आता डो कसा उपसतात त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वांना खूप दमलेलं आहे सजेस्ट करा. आपल्यातील एका कोकणी माणसाचा चॅनल आहे दादा, तो सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आता प्रत्येक आपला डो उपसणार आहे. हे बघा आता पाणी उपसणार आहोत आणि आपण मासे पकडायला सुरुवात करणार आहोत. हे बघा आणि इथे उंबील खूप आहेत. हे बघा तिकडे टाक ना, या साईडला टाक. हे बघा आता इकडचा नदीतला पात्र आहे ते सगळं आटायला सुरुवात होईल. जोपर्यंत तिकडे वरती पाणी अडून राहणार आहे तोपर्यंत इकडचे मासे पकडायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये हे मासे टाकणार आहोत, म्हणजे जेणेकरून ते पानांमधून उडणार नाही खाली. आणि आता तुम्ही बघू शकता इकडे चकला आहे हे बघा. आणि इथल्या पाण्याला थोडे थोडे झरे आहेत. एक एक आता मळूचे मासे पकडायला सुरुवात झालेली आहे.
हे बघा इकडे आता डो पूर्ण आटलेला आहे आणि इकडे आपण आता मासे पकडतोय. इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा पाणी माझ्या मध्ये झराय रे बाळा इथे. काय हे बघा हा डोकरूचा मासा आहे. बरं तिकडे नको जाऊ बाळा, कॅमेरा आहे ना. हा चप्पल घालायचे इकडे इकडून एक बाजूला कॅमेरा आहे ना बाळा, मग तो पडणार. मग आपल्या करून असं देत डोकरूचे मासे आहेत. आणि किरवी बघू शकता तुम्ही. ही हा खेकडा बघू शकता. हे बघा सगळ्यात मोठा. हे बघा चावणार ते बाळा. हे बघा हा खेकडा आहे. हे बघा खेकडे बाळा. आणि याला आपण हे करणार नाही तर तो पळून जाईल. बघा याचे पाय असे तोडायचे असतात. या इकडे आहे कुठं पाणी गेला ना मासे बाहेर येतील. टाकू कुठं हे जो हात दुखायला लागेल. ह्या पाणी परत येते बरी प्रतीक. कोण चालला पाणी पाणी ना परत येते. हा इकडे टाक. मासा बाबा पुढे चैतू
जरा इथं इथं बांध घाला ना, इथं इथं पाणी येतं वाढवा ना. इथे 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 तुम्ही बघू शकता हा मला मासा भेटलाय. पाणी उपसलेलं जरी इकडे लगेच भरतो. हे आहे झरा आहे, उपयोग नाही आहे. आता इथे आम्ही दुसऱ्या डोहात आलेलो आहे. तर पहिल्या डोहात हे दाखव रे किती मासे मिळाले. हे बघा हे मासे तुम्ही बघू शकता. एक 30-40 मासे मिळालेत. थोड्या वेळात तुम्हाला सर्व हे. आणि याच्यामध्ये खेकडे आहेत. एक डोकरू आणि पितलांडी नावाचे मासे आहेत 2. आणि आता आम्ही आलेलो आहोत पुढच्या डोहात. प्रतीकची मेहनत तुम्ही बघू शकता. बराच टाइम तो हा डोह उपसतोय. पण टाकू हा टाका. हे बघा असे नाही पकडायचे, मुठीत पकडायचे, मुठीत. मुठीत पकड बळा पकडला. हा टाक 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 आता. आणि हे बघू शकता तुम्ही हे खेकडे आहेत. हे बघा हे खेकडे आणि हे ह्यामध्ये मासे आहेत. आता परी कंटाळले माझ्या मते आणि आता परी घरी जायला हे करते. इकडे असतील याच्यात मासे. हे बघा हा हे बघा हे मासे आहेत. हा परा मासे घे. हे बघ भरपूर मासे आहेत, जमवलेले नाही आहेत तुम्ही. हे बघा इकडे पण मासे आहेत. हे बघा हे मासे आहेत. हे बघा हे मासे आम्ही मगाशी पाणी उपसलेलं होतं ना त्यामध्ये मासे आहेत. हे बघा हे चिंगळा आहेत, मासे आहेत. हे हे घ्या. ही मुलं मुंबईची आहेत त्यामुळे त्यांना कदाचित इथल्या याची माहिती नाही आहे, म्हणजे साधारण मासे पकडण्याची पद्धत वगैरे. मी पण बरेच वर्षाने आलो आहे. हे बघा हे छोटे छोटे मासे आहेत जे या. हे बघा हे मासे उडून इथे सुकून गेलेले आहेत अक्षरशः. हा टाकून दे ते मासे खायचे आहेत ना बाळा.
हा आपण खात्यानं मारून हे बघा, हे बघा इकडे तुम्ही बघू शकता साधारण दगडाखाली हाय वाटतं हे बघा एक हिरवे एक बास्केट बघतो बघ इथे खायला. एक हे पकड माझ्याकडे दाखव हे. आणि हे बघा हे किरवी आहे, म्हणजे जो खेकडा असतो छोटा खेकडा असतो त्याला आपण किरवी म्हणतो. अरे बाळा ती मग माश्यांना मारून टाकणार, आणि ही अशीच जर आपण आतमध्ये सोडली ना तर ती माश्यांना मारून टाकेल. हे बघा, आणि थाळी उचल रे, ही जरा ताटली उचल तिकडे, चल उचल मग. अरे हात तोडलेले आहेत तिचे, ते पाय राहून द्यायचे फक्त, पाय नाही तोडायचे खाली सोड. हे बघा नाही पडणार. काचांचे तुकडे ऍक्च्युली बाजूला घ्यायचे, हे बाजूला नाही. यामध्ये हे पाणी बरी बाजूला. इकडे पारंपरिक हो खेकडा कुठे हो, दगडाखाली त्याच्या हा हा, उचल तो बोल. उचल बारा का. हा छोटा खेकडा आहे, सोडून दे बरी आहे एकदम, इथलूच आहे तो, म्हणजे खेकड्याचा पिल्लू, बॉम खेकडा. हे बघा डोकरूचे मासे आहेत. दादा खेकडा मी पकडू मग राहून दे. प्रतीक ते टाक, आणि इथे मासे आहेत. हे बघा आतमध्ये, तरी पण टाकायला मदत नाही करत आहे. प्रतीक इकडे ह्याच्यात ना मासे आहेत. हे बघ प्रतीक, हात नको लावतो. हे बघा मोठी मासे. हे बघा परी ये लवकर. हे बघ या ह्याच्यामध्ये मासे भेटणार आहेत आपल्याला. मासे आणि खेकड्यांचे उड्या मारते मासे, पितलांडी म्हणतो आम्ही याला. मोळूची मासे मिळाले नाही रे. आपण कांदा लावून यायला टाकून ठेवली. हे बघ ही दगड हलते आणि ही दगड हे करायचे, तुला पकडायचे करू. आणि मासे आहेत भरपूर आहेत. बाळीकडे दाखवा कॅमेरा. हे बघा ह्याच्यामध्ये खेकडे मिळतील, मासे मिळतील, कारण ही मोठी दगड आहे. हे बघा हा मासे आहेत. बरी बाजूला ताटले घे ना, ताट घे ना. बरी ताट दे, इकडे ताट द्या रे. काय हा टाक त्याच्यात. तुम्ही बघू शकता किती मेहनत आहे.
एक 50-60 मासे पकडण्यासाठी. सगळे मासे या दगडात घुसलेले आहेत. प्रत्येक याच्यात दगडात मासे आहेत रे. तो मासा बघ, तो मासा तो बघ, इथे झाड आहे इथे लाकडाची. ते बॉटम टाक. बस हात बंद कर, लगेच बॉटम. आपल्या परूने मासा पकडलाय, तो बॉटल मध्ये टाकलाय. तुम्ही बघू शकता किती मासे आहेत ते. एक नाही म्हटलं तरी 30-40 मासे आहेत. आवाज बघितलाय तो. त्याच्यात मासे भरपूर आहेत. त्या गभीत मासे भरपूर आहेत. त्याच्यात पण गाभे आहेत रे. त्याच्यामध्ये डोकऱ्या होता ना त्याच्यात. उपास पाणी आपल्या परूने अजून एक मासा पकडलाय. आता आपण डब्याचं झाकण उघडतोय. हळू हळू हळू. प्रत्येक आता दुसरी पद्धत अवलंबतोय मासे पकडण्याची. त्याच्यामध्ये त्याला हे बघा काय घ्यायच्यात, नाही बघा जिवंत पितलांडी. पण त्याच्यात ही नाही राहणार, ते मारणार ते मासे. ही दगड उलट आणि त्या दगडी खाली काय असेल ते बघ. सावकाशा. हे बघा हे दगडी उलट. माझ्या मते ह्याच्यामध्ये खेकडे किंवा मासे असतात. नाही मुंबईची मुलं बरेच वर्षांनी नदीवर आलेले आहेत. तितकीशी माहिती नाही आम्हाला. खूप लहानपणी असताना आम्ही हे मासेमारी करायचो. आणि हे बघू शकता आता ह्या वाटा पण अगदी, हे बघा हे बेडूक आहेत पाण्यातले. ह्यात मिळू शकतात काय रे, पण हे खूप हे आहे ना, उपसायला खूप रिस्की आहे ना. मऊचे मासे आहे त्याच्यात. हे बघ, हा मिळाला मिळाला मिळाला, इकडे टाक. हे बघा आता हे बघ, नाही पकडणार तू, नाही पकडणार. तू पकड बाळा. आता फक्त बरणी उघडी ठेव. मी टाकतो बरणी फक्त उघडी करून जा. मी ये घरी जायचंय. कंटाळलीस आता. मग कळलं तुला मासे कसे पकडतात ते. हा आता हे या नदीतून नको, कारण तिकडून ना खूप असा अवघड रस्ता आहे. म्हणजे तुम्हाला अगदी खाली बसून जावं लागेल. त्यामुळे आम्ही इथे वरती शेती आहे, त्या शेतीमधून आम्ही डायरेक्ट बंधाऱ्याकडे जाणार आहोत. हे बघू शकता तुम्ही. हा चालेल चालेल, ये बाळा. आणि आम्ही चाललेलो आहोत बंधाऱ्याकडे, तामनमाळच्या बंधाऱ्याकडे. आता आम्ही तिकडे तुम्हाला ताटलीने मासे आणि जे आम्ही जाळे लावतो, म्हणजे आम्ही त्याला कांडल बोलतो, कांडल लावून मासे कसे पकडायचे ते तुम्हाला दाखवतो. मेहनत खूप झालेली आहे, खूप लोक दमलेले आहेत, पण उत्साही तेवढाच आहे. मला विनंती आहे की तुम्हाला हा ब्लॉग, हा व्हिडिओ, ही आमची मेहनत आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि
सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. सो तुम्ही बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आता थोड्याच वेळात मी तुम्हाला बंधाऱ्याकडे घेऊन जातो. तिकडे आपण जाळे म्हणजे कांडल आणि ताटली म्हणजे पीठ आणि कापड लावून मासे कसे पकडायचे ती पारंपरिक पद्धत दाखवतो. तोपर्यंत परी काय म्हणशील? थँक्यू.